नमस्कार मित्रांनो, वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया 2025 मध्ये मौनी अमावस्या कधी साजरी होईल। मित्रांनो, मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे जो माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरा केला जातो। या दिवशी मौन पाळणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान धर्म करणे याला विशेष महत्त्व आहे। 2025 मध्ये मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी आहे। अमावस्या तिथी 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 7:35 सुरू होईल आणि 29 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:05 समाप्त होईल। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे। स्नानासाठी काही मुहूर्त आहे ज्याला अमृत मुहूर्त मानले जाते। पहिला मुहूर्त हा सकाळी 7:20 ते 8:44, दुसरा मुहूर्त सकाळी 8:44 ते 10:07, तिसरा मुहूर्त सकाळी 11:30 ते दुपारी 12:53 आणि चौथा मुहूर्त सायंकाळी 5:02 ते सायंकाळी 6:25 आहे। मौनी अमावस्याच्या दिवशी मौन पाळल्याने आत्मसंयम आणि मानसिक शांती मिळते असे मानले जाते। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापांचे क्षालन होते आणि पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते। तसेच या दिवशी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि कुटुंबावर पितरांचा आशीर्वाद राहतो। या दिवशी गरजूंना अन्न, कपडे, तीळ, चप्पल आणि पांढरी मिठाई दान करणे शुभ मानले जाते। दान केल्याने जीवनातील कष्ट आणि ताणतणाव कमी होतात असे मानले जाते। मौनी अमावस्येच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा, देवांची पूजा करावी आणि शक्य असल्यास मौन पाळावे। या दिवशी वाईट विचार, क्रोध आणि वादविवाद टाळावे। मित्रांनो, 2025च्या मौनी अमावस्येला महाकुंभ मेळा विशेष महत्त्वाचा आहे, कारण ही तिथी महाकुंभ स्नानासाठी शुभ दिवस मानले जाते। मौनी अमावस्या ही 29 जानेवारी 2025 रोजी आहे। त्या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त हा अमृतकाल सकाळी 7:20 ते सकाळी 9:30 आणि शुभकाल सकाळी 9:30 ते दुपारी 1 वाजेलोक आहे। महाकुंभामध्ये या दिवशी लाखो लोक गंगा, यमुना आणि सरस्वती संगमावर स्नान करतात। मान्यता आहे की या दिवशी संगमात स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि आत्मशुद्धी होते। महाकुंभ मेळ्याचे मुख्य आकर्षण हे मौनी अमावस्या आहे। मौनी अमावस्या हा महाकुंभातील सर्वात पवित्र दिवस मानला जातो। या दिवशी देशभरातील साधुसंत आणि लाखो भाविक संगमात स्नानासाठी येतात। या दिवशी शाही स्नानही होते। प्रमुख आखाड्याचे साधू आणि महंत त्यांच्या अनुयायांसह शाही स्नान करतात। शाही स्नानाच्या वेळी विविध पंथांचे साधुसंत मिरवणुकीसाठी येतात। कुंभ स्नानाचे या दिवशी खूप महत्त्व आहे। गंगा, यमुना आणि सरस्वती संगमावर स्नान केल्याने केवळ वैयक्तिक पवित्रता मिळते असे नाही, तर मोक्षप्राप्ती होईल असा श्रद्धाळूंचा विश्वास असतो। या दिवशी केलेला ध्यान, जप आणि दान याला 1000 पटीने पुण्य प्राप्त होते। मित्रांनो, 2025 मध्ये प्रयागराज येथील गंगा आणि यमुना सरस्वती नद्यांचा संगम प्रमुख आकर्षण आहे। येथील सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यात आलेली आहे। लोकांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आहे। सरकारकडून ट्रॅफिक व्यवस्थापन आणि आरोग्य सुविधा आणि इतर सेवांची सुद्धा चोख व्यवस्था केली आहे। मित्रांनो, महाकुंभामधील मौनी अमावस्या दिवशी तुम्ही जर स्नानासाठी जाणार असाल तर काही लक्षात गोष्टी ठेवाव्या। सकाळच्या वेळी संगमावर पोहण्याचा प्रयत्न करा। पवित्र स्नानावर नंतर मौन पाळून जप आणि ध्यान करावे। दान धर्म, विशेषतः अन्नदान, कपड्यांचे दान आणि पितरांसाठी तर्पण करावे। मित्रांनो, मौनी अमावस्या 2025 महाकुंभासाठी भाविकांसाठी एक अद्वितीय धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव असेल। तर मित्रांनो, अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।